महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। पीक विम्याची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे। तसेच पावसामुळे बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईचे देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे। ही बातमी अक्षरशः शेतकरी बांधवांनो तुम्ही या ठिकाणी पेपरमध्ये पाहू शकता। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई देखील मिळणार असे शासनाने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात जास्त निधी कोणत्या त्या जिल्ह्यामध्ये येणार आहे याची देखील सविस्तर यादी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर करण्यात आली आहे। मग शेतकरी बांधवांनो बऱ्याच दिवसांपासून बातम्या सुटल्या होत्या की खरीप पीक विमा आज येणार, उद्या होणार, परवा येणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत खरीप पीक विमा जमा झाला नव्हता आणि बऱ्याच दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांची पिकांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि याचमुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना आज मदत मिळणार आहे। त्या 2 ते 4 तासामध्ये या ठिकाणी मदत मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांना नेमकं कोणत्या जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे ते आपण या ठिकाणी लगेच एका मिनिटामध्ये पाहून घेणार आहोत। तर पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची मोठी बातमी आता समोर आलेली आहे। पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप आता करण्यात येणार आहे। दुसरा टप्पा आता वाटपात सुरू झालेला आहे। ही रक्कम आता थेट हेक्टरी 40,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे। लवकर आता तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे। ही बातमी आत्ताच 2 मिनिटांपूर्वी वृत्तपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले। बऱ्याच दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला होता। या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेच चालला होता। तुम्ही पाहू शकता की 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, मे महिन्यामध्ये 2025 या 3 ते 4 वर्षाचा पीक विम्याची यादी या ठिकाणी एकत्रपणे जाहीर झाली आहे। तुमचं नाव या यादीमध्ये आहे का एकदा लगेच तपासून घ्या। पीक विम्याचे वाटप आता सुरू या ठिकाणी झालेले आहे। प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी एका जिल्ह्याला 153 कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आज रक्कम मिळणार आहे ते आपण लगेच या ठिकाणी जाणून घेऊया। तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले आहेत का काय हे तुम्ही नक्की तपासा। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे ते या ठिकाणी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहात का। मागील 3 वर्षाचा 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल पर्यंत पीक विमा एकत्रितपणे शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी मोठी माहिती आज या ठिकाणी कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी दिली आहे। तर इथे बघा जे काही ज्वारी, बाजरी असेल, हे काही पीक असेल याला 32,000 ते 33,000 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे या ठिकाणी मदत मिळणार आहे। भुईमुग, सोयाबीन, आता भुईमुगला या ठिकाणी बघा 45,000 रुपये आणि सोयाबीनला बघा 55,000 रुपये आणि मुंगाला या ठिकाणी बघा 28,000 रुपये प्रति हेक्टरी या ठिकाणी मदत मिळणार आहे। उडीद नावाच्या पिकाला या ठिकाणी 25,000 रुपये, तर तूर या ठिकाणी बघा तूर असेल या पिकाला 47,000 रुपये हेक्टरी असे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। कापसाच्या पिकाला 6,000 रुपये या ठिकाणी अनुदान मिळणार आहे। मक्काला 36,000 रुपये या ठिकाणी विभाजन करण्यात आले आहे। तर बघा जर कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल हे पिकांचे नुकसान झाले असेल तर या सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये प्रचंड अशी रक्कम ही मिळणार आहे असं शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे। चला तर मग पटकन ते जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधींचे हस्तांतरण होणार आहे। तर ते लगेच एका मिनिटामध्ये या ठिकाणी समोर पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी हा पीक विमा असेल 2022 ते 2024 पर्यंत बघा या ठिकाणी रखडला होता। तर बघा 2025 मधील सर्व पीक विम्यांसाठी एकत्रितपणे आज हा पीक विमा जमा होत आहे। 2022, 2025, 2023 या ठिकाणी पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आजची ही आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। काल पीक विम्याचा पहिला टप्पा जो काही रखडलेला होता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला तो खूप कमी होता, परंतु आज टोटल दुसरा टप्पा ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होत आहे। दुपारपासूनच बघा टप्प्याचे वाटप या ठिकाणी सुरू झाले आहे। कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँकमध्ये त्यांच्या खात्यामध्ये कालच 2,000 रुपयाचा जो पहिला टप्पा आहे या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। दुसरा टप्पा टोटल या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 25,000 रुपये हेक्टरी ते 40,000 रुपये हेक्टरी इथपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 100% ही रक्कम जमा होणार आहे अशी माहिती स्वतः राज्याच्या शासनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी मिळाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज या ठिकाणी पडणार नाही। बघा 2022 असेल, 2023 असेल, 2024, 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं तर बघा त्या ठिकाणी नुकसान भरपाई कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता। बघा तर आता
पीक विमा सरकारने जाहीर करून दिला आहे। बघा ज्यांनी पीक विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वी सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे। शेतकऱ्यांची ही अपेक्षा की आम्हाला जवळपास 25,000 रुपये हेक्टरी अशी रक्कम मिळावी, परंतु बघा शेतकऱ्यांना 30 ते 35,000 रुपयापर्यंत ही रक्कम अशी मिळणार आहे। कृषी विभागाने या ठिकाणी असं सांगितलं आहे। बघा केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा रखडलेला आहे, मिळालेला नव्हता, त्यामुळे मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे येत आहे। तरी बातमी आजच का आली आहे, तर बघा आंदोलन सुरू झालं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जे काही आंदोलन केलं होतं त्यांना आता या घवघवीत यश या आंदोलनात आलेलं आहे। बघा 2 ते 3 दिवसामध्ये 15 ते 16 जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्येच आंदोलनाच्या त्या ठिकाणी झालेलं होतं, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे। आता दुसरा टप्पा उरलेला आहे। बघा सर्व जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होत आहे। जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण आज डीबीटी डायरेक्ट बोनफिट ट्रान्सफरच्या द्वारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहेत। शेतकऱ्यांना बराच उशीर झाला होता, परंतु पीक विमा मिळाला नव्हता। कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश आज दिले होते। आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होऊ लागलेत, तर बघा आता काही दुपारी इथं 2 ते 3 तासामध्येच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होऊन जाईल। आता बघा शेतकरी बांधवांचे कोणते नेमके जिल्हे आहेत, बघा या 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप केला जाणार असल्याची कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी थेट सांगितलं आहे। बघा या 16 जिल्ह्यांची यादी बघा या ठिकाणी बँकांची यादी सुद्धा या ठिकाणी दिली आहे। लक्षामध्ये ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नाही, कारण ज्यांनी महत्त्वाची कामे केली असेल त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे। सरकारने कोणत्या अटी व कोणते महत्त्वाची कामे आता या ठिकाणी सांगितलेली आहे ते लगेच पुढे सांगणार आहोत। 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। महत्त्वाची अपडेट अशी या ठिकाणी मिळालेली आहे। बघा आतापर्यंत कधीच एवढा मोठा पाऊस झालेला नव्हता जेवढा पाऊस आता या ठिकाणी झालेला आहे। शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान सुद्धा झालेलं आहे। त्या नुकसानीच्या अंदाजानुसार आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। नुकसान भरपाई या ठिकाणी वेगळी आणि पीक विमा वेगळा। आज तुम्हाला तुमचा पीक विमा मिळत आहे आणि जेव्हा नुकसान भरपाई मिळत तेव्हा देखील सर्वात प्रथम अपडेट हे तुम्हाला आपल्या चॅनलला मिळून जाईल, त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल रात्री महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडली आणि ज्या बैठकीमध्ये सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। बघा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार बघा या सर्वांनी मिळून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्व बँकांना त्वरित पैसा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आता त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे, रक्कम जी आहे ती जमा होणार आहे। ते शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला नाही, त्यांना सरकारने सांगितलं की त्यांनी 2 महत्त्वाची कामे या ठिकाणी पूर्ण करावी, तरच तुम्हाला या ठिकाणी दुसरा टप्पा मिळणार आहे। तर ती नेमकी कोणती कागदपत्रे आहेत आणि कोणती कामे आहेत महत्त्वाची ती लगेच या ठिकाणी पुढे पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला 100% पीक विमा मिळणार आहे। राज्य सरकारने यासाठी 3,178 कोटी रुपये मंजूर केले आहेत। जर तुम्हाला अजूनही पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टींच्या या ठिकाणी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, गरजेचे आहे। बघा तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का हे या ठिकाणी महत्त्वाचं पाहणं जरुरी आहे। तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का या ठिकाणी हे सुद्धा पाहणं जरुरी आहे। बघा तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का। बघा जर तुम्ही ही कामे केली नसतील तर तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये हा जमा होऊन जाणार नाही, हा मेसेज येणार नाही। ही कामे पूर्ण करा, कारण आज दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे। आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादी सरकारने अक्षरशः या ठिकाणी स्पष्टपणे सांगितली आहे। तर बघा ज्या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे, शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो जिल्हे या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकायचे आहे। महत्त्वाची या ठिकाणी जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहे। या ठिकाणी पहिला जिल्हा आहे तो आहे पुणे जिल्हा, त्यानंतर नाशिक असेल, अहमदनगर असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा आणि त्यानंतर महत्त्वाचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, त्यानंतर बीड असेल, लातूर असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांना जळगाव। बघा आता जो जळगाव जिल्हा आहे त्या जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। धाराशिव असेल, अकोला असेल, हे महत्त्वाचे जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून येत्या 2 ते 4 तासामध्ये खात्यामध्ये रक्कम ही जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे ते म्हणजे फार्मर ID काढून घ्यावे लागेल, तर तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होईल। आता महत्त्वाची नवीन अपडेट तुम्हाला या सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे। आता या ठिकाणी बघा जो पावसाचा जोर जो ते वाढलेला आहे, तुमच्या विभागामध्ये पाऊस पडणार आहे की नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर लगेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा।